उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही फायर ब्रँड नेते, एकाच कुटुंबाचा वारसा चालवणारे आणि रक्ताच्या नात्यातले सख्खे चुलत भाऊ। मात्र राजकीय पटलावर हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे। आता मात्र त्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा झडू लागलेल्या आहेत। यावर दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत। मात्र आता राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलंय। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। दोन ठाकरे बंधू हातात हात घालणार। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या एकीच्या चर्चा। दोन ज्युनियर ठाकरेंचं युतीबाबत म्हणणं काय? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि पुतणे राज ठाकरे हे एकाच कुटुंबातील रक्ताचे नाते असलेले सख्खे चुलत भाऊ। मात्र राजकीय पटलावर या दोघांमध्ये विस्तवही जात नाही। जिथं संधी मिळेल तिथं हे भाऊ एकमेकांवर अक्षरशः तुटून पडतात। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे। राज ठाकरे यांनी आधी साथ घातली आणि त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसादही दिला। त्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या, पण हा विषय नंतर शांत झाला। मात्र आता या संदर्भात राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलंय। तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये। तर त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात। त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाहीये। आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही। मग ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील ना एकत्र। माझी राजसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे। यापूर्वी 2014 आणि 2017 साली एकत्र येण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला। या दोन्ही वेळेला आमचं तोंड पोळलंय, त्यामुळे आता आम्ही ताक सुद्धा फुंकून पितो, असं मनसेचे नेते म्हणतात। आमच्याकडे जोपर्यंत ठोस पर्यायी कुठला प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर आम्हाला उत्तर देता येणार नाही। 2014 आणि 2017 आमची जीप पोळलेली आहे, त्यामुळे आम्ही ताक सुद्धा फुंकून पिणार आहोत। उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा मोबाईल नंबर आहे, त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा। आम्ही तयारच आहोत। आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका। तुम्ही एक कॉल करा राजसाहेब, मी तुम्हाला खात्रीने सांगतो आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो। राजसाहेब 100 कॉल करतील, पहिला कॉल तर येऊ द्या। तर एकत्र येण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा, असं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। अमित ठाकरेंनी पण सांगितलेलं आहे की आपण एकत्र यावं आणि त्याच्यासाठी दोन्ही पक्ष प्रमुख आणि पक्षातले पण वडील आहेत आणि कुटुंबातले पण वडील आहेत, आम्ही दोघांनी ठरवावं आणि लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा। तर दुसरीकडे या दोन्ही भावांच्या एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांवर नारायण राणे यांनी शेलक्या भाषेत खिल्ली उडवली आहे आणि संजय राऊतांनी मात्र वेगळीच माहिती दिली आहे। उद्धव ठाकरे उपाटा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले, काय फरक पडत नाही। भाजप सहित जी काही युती आघाडी होईल ते जिंकणार, किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंकणार। ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन ते आक्रमण थांबवायचं आहे, लढायचं आहे, ते एकत्र येतील। किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत, त्याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही। आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत। ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील फायर ब्रँड घराणं आहे। एकीकडे राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी देखील मोठा वर्ग आहे। आणि या दोन्ही नेत्यांचा मूळ मुद्दा हा मराठी माणूस आहे। त्यामुळे कोणत्या का मुद्द्यावर होईना, पण या दोघांनी एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा आहे। त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या मुहूर्तावर तरी हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।